महाराष्ट्राच्या कपडे. तर आमचा आज दुसरा दिवस आहे मुंबईमधला. आमचा आज खूप गेलं झालं नाही का, पुष्कळ टाईम घेतला आम्ही आणि खूप गेलं झालं. ब्लॉग चालू करायसाठी मला झालं टाईम. आता माझं 6:30 वाजता मी ब्लॉग चालू केला आहे. तर त्याच्यामध्ये आमचे काही विचार नका पुढे घोडे लागले. घोडे म्हणजे असे पुढे सांगतो मला. पहिले आपण आता मेट्रोन आलो, थोडं बाहेर निघूया. बाहेर निघालो तेव्हा सांगतो मी कसं नाही. कारण का तिथले MSF वाले होते, त्यांनी म्हटलं आम्हाला म्हणजे मला व्हिडिओ मोबाईल अलाउड नाही आहे, फोटो आणि व्हिडिओ काढायचा नाही. त्याच्यामुळे मी बंद केला होता. आता पुन्हा चालू केला. असं तसं रस्ते आहे, खतरनाक मुंबई आहे मेट्रोची. आणि माझे ते असे गेले झाले ना, मी तर अंदर गेल्याच माझं ग्राउंड झालं. माझं तर लवकर झालं, पण आपल्या कमला भाऊचं लेट झालं. कमला भाऊचं एवढं लेट झालं. 11 वाजता सुटलो मी. 11 वाजता गेला अंदर आणि 5ला सुटला. 5 वाजता बाहेर आला. बाप्पा म्हटलं मेला माणूस. मी याची वाट पाहू पुढं थकलो. पोटात काही नाही माझ्या. पोटात माझी नुसता काहीच नाही आहे. याच्या पोटात काही ते, पण त्याच्या पाहिजे माझ्या पोटात काहीच नाही. कारण मी हा खाल्लं नाही म्हणून मी पण काही खाल्लं नाही. वेफर्स घेतलं होतं एक पुढं, तो खाल्ला फक्त. दोन चष्मा लावला. कमेंटमध्ये सांगा माझा मी तर दिसते कसं. छान दिसते का? तर आता आला आपण बाहेरचा माहोल पाहून घ्या. कपडे मी कालचे घातले आहे. कालचे कपडे या कारण घातलं का टाईमच भेटला नाही कपडे काढायला. एवढं पाहून घ्या मुंबई बाहेरून. ट्रॉफिक SB आहे, दादर मेट्रो स्थानक. आता आम्हाला विचारायचं मला विचारून दादा, आपल्याला दादरला जायचं म्हणजे रेल्वे स्टेशनवर जायचं आपल्याला. तुम्ही कुठला आहे? तुम्ही कुठला आहे? पहिली ना काका त्या दादर स्टेशनला जायचं. सिग्नल पहिला सिग्नल. हां बरं. लेफ्ट मार सहज कुठं वळायचं ना डायरेक्ट स्टेशनला. पहिला सिग्नल लेफ्ट मारायचं. कपड्याचे मार्केट लाईन आहे. ती लाईन कोहिनूर पेट्रोल ना फोन ती लाईन डायरेक्ट स्टेशन. ओके ओके. काकाने सांगितलं आम्हाला काही माहीत नाही. त्या पोराला विचारलं आम्ही, त्याला पण काहीच माहीत नाही. मग काकाला विचारलं, काकाने सांगितलं समोर जा म्हणे, समोरून पहिला लेफ्ट घ्या म्हणे. काकाचा फर्स्ट टाइम हो उसको पूछा तो वो भी बोला दादा मैं फर्स्ट टाइम आया हूँ. ठीक आहे, काही विषय नाही आम्हाला. दुसरा तू नाही तर दुसरा. बस स्टँड हे बघा रे देवा. गेले झाले आमचे. गेले म्हणजे काही विचारच नका. आणि मेट्रोनं घुमू आणि त्या पायरी चालू रात्री तर काही विचार नाही का कोण होय? अरे हा तर काका आहे माया नाही वाटते. मामू होय. तुले मजा करताय म्हणा. तुले मजा करताय. मजाच लेने के लिए आए हैं. हो चाल. मजा नाही. आता आम्हाला घ्यायचे कपडे घेतो मस्त. सकाळपासून विचार केला मी ब्लॉग आता चालू करतो, नंतर चालू करतो, आता चालू करतो, मग चालू करतो. पण टाईमच नाही भेटला चालू करायसाठी. कारण का मी निघालो 12 वाजता बाहेर ग्राउंडच्या. माझं ग्राउंड झाल्याबरोबर मी बाहेर निघालो. मार्क काही विचारत पण नका. तुम्ही सांगत नाही तुम्हाला किती मार्क निघालतं. कारण ग्राउंड एवढं टफ होतं. टफ म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे काही सांगत नाही. आणि भाऊचंही सांगू शकत नाही. दोघांचं सेमच झालं आहे. दोघांचं म्हणजे सर्व पोरांचं तसंच झालं आहे. माझ्यात नाही, त्याच्याबद्दल तसंच झालं सर्वांचं. आम्हाला मस्त आता भाऊ आल्याबरोबर बाहेर भाऊ आकाश भाऊ जास्त भूक लागली म्हणे, आता काहीतरी खाऊ म्हणे. तसं बाहेर गेलो हॉटेलमध्ये खाली पुरणपोळी होती. पुरणपोळी नव्हती, गोळपोळी बिर्याणीच्या माय. ते गोळपोळी काल खाल्ली होते ना. काल ना काल खाल्ली ते. मला वाटलं आता तरी बिर्याणी खाल्ली आहे मस्त. एक प्लेट घेते दोघांना. खाल्लं पण असते. आमचं पाचकट बिर्याणी वाटला का आपलं तिखट चटपटी कसा तरी ते वाटलं. मस्त वाटलं. बिर्याणी मस्त होती. सोबत एक लस्सीची प्यास लागली आपल्याला. लस्सी प्यायची जमत नाही का? लस्सी प्यास लागते ना. हो लस्सी प्यास लागते आम्हाला. हे बघा बिल्डिंग. लोकमत आहे का इथं? लोकमत आहे काय? मोठ्या बिल्डिंग आहे. मार्केट कुठे आहे? मार्केट समोर आहे. आता आलो आम्ही पुन्हा दादरमध्ये. कारण का आम्हाला घ्यायचे कपडे. आता गाड्या चालले खतरनाक. BMW मर्सिडीज. आम्हाला भाऊने कपडे घ्यायचे म्हणून आलो आम्ही इथं. कारण का आम्हाला जायचं CST पुन्हा. CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल.
भेटीला जायचं आहे. कारण का तिथून आमची बस ट्रेन आहे की नाही रात्री ट्रेन. आमची रात्री ट्रेन आहे 9 वाजता. 8 वाजून 55 मिनिटांनी ट्रेन आहे. ट्रेनचं नाव आहे शालिमार एक्सप्रेस. शालिमार एक्सप्रेस कारण का तिचाच एक असा रन आहे तो लवकर आम्हाला सोडू शकते. आता 8:30ला 9 वाजता बसणार तर आम्हाला सोडणार सकाळी 9ला किंवा 9:30ला असं इतक्यात. 12 वाजेल. नाही 12 नाही वाजत फक्त 9 वाजता सोडतो आम्हाला इथे म्हणजे नागपूरला. आणि त्याच्याच कारणाने आम्ही ते बुक केली. बुक नाही केली म्हणा बुकिंग आहे ना आमची जनरलच आहे. जनरल तिकीट पण स्लीपरमध्ये बसतो. स्लीपरमध्ये बसली नाही बाबा स्लीपरमध्ये बसू आपलं जे मागतं तर ना म्हणजे याच्या वेळेस तसंच वरती जसं मागच्या वरची सीट मस्त बसासाठी नाही झोपासाठी. कारण का तिथून ती गाडी लागते ना ज्या जागेवरून गाडी लागते ना तिथून आम्ही जनरल काढतो. कारण का तिथून गाडी लागते तर आम्हाला जागा भेटू शकते. पटकन बसून जागा भेटू जातात का भीती वाटते मला ते भीती वाटते बा इथं एवढं गाड्या चालते माझा हा ते यांनी चालूच राहते. अरे मला लय बेकार वाटतं आहे. मुंबईची बहुत बिझी लाईफ. बिझी लाईफ आहे की ना बिझी लाईफ आहे मुंबईची लय बिझी लाईफ. काका पडले हट यार. असे चांगले लोक असतात आपल्या ह्याच्यात पण माहीत पडत नाही चांगले लोक असतात म्हणून. पण कारण ते बघा एवढे काका पडले आणि रईस लोक आहे ते चांगलं करतो त्यांना तर उचललं लेडीजनं उचललं लेडीजनं आणि जेंट्स दोघांना उचललं पण उचललं असेल बघा घेऊन घे फटाफट कसं करू? काय करू मार्केट कोणाकडे आहे? मार्केट समोरच आता लागली मार्केट लाईन. हे मार्केट लाईन ना सरळ गेलं ना दादर स्टेशन येते मोठं जे आपलं सेंट्रल रेल्वे. आपला काका येऊन राहिला आता. काका आला आता. काका इतका ट्रॅफिक क्लिअर करत काका येऊनच राहिले. लस गर्दी आली लय गर्दी आहे बाबा भरणार. आपले काके आलं होतं. काकाजी घ्या आपल्या. कसा वाटला दादरचा हे बाजार दादरचं मार्केट बहुत छान वाटलं भाऊ. पण महाग आहे साला किती महाग आहे. 2 टी-शर्ट घेतल्या किती घेता शिटा 2 टी-शर्ट 500चे झाले आपले. नाही सॉरी 500 मध्ये 600 द्या. 600 रुपयाचा 500 त्याला म्हटलं आपण 500 देतं का त्याला त्याला काय म्हटलं आपण 500 देतं का त्याला म्हटलं 500 देतं का तो काय म्हणे नाही तुम्ही नालाक म्हणा त्याला. 600 रुपयाच्या 2 टी-शर्ट त्याला मेटीच्या या 300 रुपयाची आपल्याकडे एक भेटते. आपल्याला वाटतं ते मुंबई काही स्वस्त आहे काय स्वस्त होतं काही नाही ते काय तसं पडलं ना 600 2 300 तसंच ना नागपूरसारखा सेमच रेट पडले. रेट पडलं तर पण मी तर म्हणतो महाग आहे भाऊ काही स्वस्त वस्तू आहे ना इथं पूर्ण नावानं मिळते. पुरं धोके पाहिजे. दादर आम्हाला जातं तिकडंच. दादर रेल्वे स्टेशन. दादर रेल्वे स्टेशन इथं पोलीसवाले आहे हरमान पोलीसवाले जागोजागी पोलीसवाले इथं. कारण का सगळ्यात जास्त लोक मध्यस्तरीय म्हणजे दादर रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वे स्टेशन हे सेंटर म्हणून इथं जास्त पोलीसवाले आहेत. जागोजागर पोलीसवाले काय घ्यायचं आहे का टाईम काय झालं? टाईम किती वाजता तू थांबत आता काही झालं तिकडे थांबत लागत काय म्हणतो बा पाहून जातो पुन्हा एकदा पण मला ते वाटणार नाही बाबा आहे म्हणून हां 7 वाजत आहे 7. सगळं चला दोन चल अर्धा पाऊण मिनिट आपलं जायला ते अर्धा पाऊण आपलं जायला ते चलो. तर आता आम्हाला घ्यायचं तर आम्ही काही घेतलं नाही. आता पुन्हा वापस आमचं अंबानाचं फिरत आहे कारण का CSTवर आम्हाला ट्रेन जायचं आहे तर आमची फाटत आहे कारण आमच्याकडे तिकीट नाही आहे.
तर दाखव तुम्हाला गर्दी CSTची दादरची गर्दी आता इथून आपण निघाल तिकीट निकाल म्हणजे काढू. 7:30 को निकलते तिकीट लेना है. तुमची CST का आमची काही नवला आहे पण तरी भीती वाटत आहे आम्हाला लवकर गेलं पाहिजे म्हणून. आपली हिरोनी पण जबरदस्त आहे ना. साला मार खातला तू खाता मार तू खाता मार साला नालकपणा करता आता इथं किती नंबरला गर्दी बघा बायांच्या समोर आमच्या मागं पण गर्दी समोर नको मला भोकीला तोंडावर पुरं खतम आहे. जीपचा काहीतरी मॅटर चालू पुरं मॅटर चालू आहे. एकाच बाजूला हो एकाच बाजूला 100 मीटरला कोण आहे. 100 मीटर. बाकी दुसरा इश्यू नाही म्हणत. बाकी कोणताच issue नाही फक्त 100 एवढा मीटर 100 मीटरचा. एका साईडला आहे ना ते तो प्रत्येकाला राहिल्याच्या नंतर ना सगळ्यांचं मेरिट कमीच यायचं हो, आहे. 35 वर काय नाही. तर काय असं इंडिव्हिज्युअली सर्वांना बाकी सगळ्यांना येणार. हो हो अरे आपल्याला ते दादा भेटले ते विचारलं कसं काय झालं सांगितलं त्यांना. बघा गर्दी दादरची गर्दी तर विचारतो का सगळ्यात मेन स्टेशन तेच ते सांगू सांगून तुम्ही कंटाळले असाल आणि मी पण कंटाळलो. त्याच्यामुळे पूर्ण कुठे घाण झाले आणि हर रोज मुंबईत तेच नाटक आहे. आता आम्ही तर फोटोशूट करणार थोडं 1-2 फोटो काढा मस्त.